हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि हा ब्लॉग सकाळ सकाळी अगदी सुरू झालेला आहे आणि मुलांना लागल्या सुट्ट्यामुळे मुलं मस्तपैकी खेळत आहे सकाळ सकाळी। तर आयुचं तर काही नाही, बॅट बॉलच घेऊन सुरू झालेला आहे। आणि आमच्याकडे इकडे थोडंसं पार्किंगमध्ये आता थोडंसं हे झालेलं आहे, त्याच्यामुळे आता मुलं सगळी बाहेरच खेळत आहे। आणि मस्तपैकी सकाळची थोडीशी ऊन, थोडीशी सावली, गार वारा, मस्तपैकी मुलं खेळत आहेत बाहेर। आणि मग आज आहे पिऊचा बड्डे। तर आता म्हणजे पिऊचा हा आहे 2 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ टाकला मी नंतर। आणि पिऊचा बड्डे आहे। पिऊचा बड्डेच्या दुसऱ्या दिवशी होता तिचा पेपर, त्याच्यामुळे मग आम्ही काय बर्थडे तिचा काय बाहेर वगैरे केला नाही, बस घरीच आम्ही 4च जणांमध्ये तिचा बड्डे वगैरे केला, घरीच केक आणला। कारण दुसऱ्या दिवशी पेपर होते, तर बाहेर गेलं असतं तर मग कसं झालं असतं की वेळ झालेला असता आणि मग अभ्यास होता तर अभ्यास राहिलेला असता। त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आजच घरीच करूया आणि मग नंतर एखादी वेळेस बाहेर जाऊया। त्याच्यामुळे मग आता आम्ही बाहेर जाऊ नंतर। तर आता आम्ही मस्तपैकी 4 जणांनी मिळून मस्तपैकी केक आणलेला आणि केक आणून मस्त बर्थडे सेलिब्रेट केलेला आम्ही आणि छान वाटलं। आता मुलांनाही आम्ही यासाठी नाही बोलवलं कारण की मुलंही आली असती तरी तो टाईमच झाला असता, तिथेच 5-6 तास असेच गेले असते तयारी करण्यामध्ये आणि मुलांना मग हे ते असं काही करण्यामध्ये। तर त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यांनीच ठरवलं की नाही आता असंच करू, त्याच्यानंतर मग कधीतरी आपण छान करू। तर त्याच्यामुळे मग तीही तयार झाली, आधी नाही म्हटली, मग तीही तयार झाली। तर अशा प्रकारे आम्ही घरीच छोटासा स्वीटचा मस्तपैकी बड्डे केला। तुम्हीसुद्धा या बर्थडेला आणि तिला बर्थडेच्या शुभेच्छा द्या। तर त्याचबरोबर चला आता तिचा आहे केक कापणं सुरू आहे आणि केक आता कापून बस आता म्हणजे केक तिच्याच पसंतीचा वगैरे आणला, तिच्या पप्पाने तिलाच घेऊन गेले, केक वगैरे आणला आणि मग ती आता सगळ्यांना केक वगैरे भरवत आहे। आणि केक मग असं होतं की आता मुलंच नव्हते आले, त्याच्यामुळे आणि बोलवले नव्हते आणि आलेही नाही, तर त्याच्यामुळे मग आम्ही घरच्या घरीच केला आणि मस्तपैकी मस्त केक होता। आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे 4 जणांनी मिळून एवढा केक खाल्लेला की स्वयंपाक म्हणजे जेवणाची इच्छा राहिलेली नाही असं झालं होतं। कारण सायंकाळीच केक कापलेला आणि सायंकाळी मग इच्छा नाही राहिली होती जेवणाची, खूप केकही मस्त होता। आणि चला आता सगळ्यांनी आशीर्वाद तिच्या पप्पांनी दिले, मीही दिले आणि तर आता चला ती आता सगळ्यांना केक भरवत आहे। आम्हीसुद्धा तिला भरवला आणि घरच्या घरी असल्यामुळे मीसुद्धा काही ड्रेस वगैरे काही बदललेला नव्हता, जे आम्ही घरी लावून होतो तेच होते। मी तर गाऊनवरच होती आणि बघ कारण की मग नंतर समोरही मला होता, आज पेपर असल्यामुळे पिऊचा बड्डे काही करणार नाही आहे, आता जो होईल तो उद्या होईल। तर आज आम्ही घरच्या घरी 4 जणांनी मिळून केक कापलेला। तर अशा प्रकारे झाला पिऊचा आज बड्डे। पिऊ आता एकटीच बसली आपला केक खात, आता कोणीच नाही तर एकटी मस्त आता केक खाणार आहे, ते खा खा। आता उद्या आणखी एक सेलिब्रेशन, आणखी एक केक। तर आज आम्ही जस्ट असाच केक कापला घरच्या घरी, कारण आज बर्थडे होता म्हणून। उद्या जे आहे ते बाकी, तर तो सुद्धा व्हिडिओ येईल आणि दोन्ही मिळून मग एकत्र व्हिडिओ येतील। आईची मजा आहे, आईच्या बघा पूर्ण तोंडाला केक लागलेला आहे आणि आता आमचं जेवण व्हायचं आहे। तर आता टाईम झालेला आहे बरोबर 8 वाजत आहे, तर आता 8 वाजले आणि आता आम्ही केक वगैरे खाऊन घेतो, त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करणार आणि आता मुलं करतील अभ्यास। कसा झाला केक? छान आहे, केक बाहेरूनच आणला होता। तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि त्याचबरोबर तुम्हाला हा शॉर्ट स्वीट ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा। आवडतं तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका आणि छोटे असतील पण ब्लॉग येतील। तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण छानशा ब्लॉग बरोबर, बाय।